तर आपण पाहतोय अगदी या मैदानावर आजच्या रात्रीतील जर पाहिलं तर टॉप 8 मध्ये जाण्यासाठी दोन संघ, या दोन संघातील कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे लक्ष नक्कीच आहे प्रत्येकाचं. एका बाजूला भवतेश पाटील पुरस्कृत वामिका स्टार जय जोगणेदेव आगवण संघ हा सज्ज झालाय फलंदाजीसाठी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई भवानी दनसार संघ. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सबस्क्राईब या ठिकाणी आपल्याला होताना वंदे स्पोर्टच्या माध्यमातून अगदी 2684 आतापर्यंत टार्गेट आहे. या टुर्नामेंटमध्ये 3000 सबस्क्राईब आपण पूर्ण करणार आहोत. त्यासाठी नक्कीच प्रत्येक मित्रांनो प्रत्येकाने या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुमचं सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. आम्हाला नवीन नवीन अपडेट तुम्हाला देता येईल हेच प्रयत्न असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी नोटचा कॉल, पंचांचा नोटचा कॉल येतोय आणि इथून जर पाहिलं तर नोटच्या कॉलवर येतोय चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर सुरुवात केली. विचार केला तर उत्कर्ष पाटील ज्यांनी सुरुवात थोडीशी खराब केली, पण बघूया कमबॅक करावा लागेल त्यांना देखील. फुलटा चेंडू आहे इथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख शुभमच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता शुभम आणि तोच क्षेत्ररक्षणासाठी. पण एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न अमोल आहे त्या ठिकाणी, चेंडूला अडवतोय. आज टीम जर पाहिली तर धनसार संघ ज्या पद्धतीने आज उतरलाय, मागच्या पंचाळी टुर्नामेंटमध्ये नक्कीच शुभमची कुठेतरी कमतरता जाणवली होती, पण तू बघूया आज ती भरलेली आहे. आहा चॉप केलाय चेंडूला, वाह काही सुरेख क्षेत्ररक्षण. इथे मात्र जर पाहिलं तर हर्षदने चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. चांगला फटका होता, चॉपचा फटका ज्या पद्धतीने दर्शवला होता विकास माची आणि पण तो एकच रन्स मिळतंय. पण एकदा हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय, मोठा गॅप पाहायला मिळाला आणि जगदीशच्या बॅट मधून येतोय चौकार, 4 धावा. थँक्यू. 11 धावा झाल्यात आतापर्यंत, 2 चौकार नक्कीच पाहायला मिळाला. नोटच्या चेंडूवर एक चौकार आली आणि आता मात्र गॅप पाहिला जगदीश माची आणि जबरदस्त गॅप मधून चौकार मिळाले. पण एकदा उत्कर्ष पाटील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. इथे मात्र फटका चांगला होता, परंतु शुभम पुन्हा एकदा चेंडूवर आलाय, चेंडूला फील्ड केलंय, रन्स मात्र मिळणार नाही. या षटकात जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक. पण एकदा शॉट ऑफ लेंथ अमोलच्या अगदी आवाक्याच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खराब चेंडू होता, शॉट ऑफ लेंथ वापरली, परंतु या चेंडूला पनिश केला आणि सुरेख फटका मात्र सजवला. नक्कीच जगदीश माची आणि चेंडूवर चौकार मिळते आणि ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालंय, 15 धावा स्कोरवरती आहेत. तर आपल्याला पाहायला मिळालं सुरेख फटकेबाजी करत जगदीश माची, 3 चौकार ज्याच्या बॅट मधून आले. विकास पुण्याचे एकदा आणि शुभम आलाय गोलंदाजी मार्कवर. ओहो हा चेंडू आपण पाहतो लेग स्टिकवर थोडा फेकला होता, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स येताना. चांगला चेंडूवर कोलवरचा टप्पा, अमोलच्या अगदी डोक्याच्या वरून चेंडू जाईल निघून सरळ सीमारेषे पार, चौकारासाठी 4 धावा. या टायमामध्ये ही आठवण करून देऊ नको. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळा समोरच्या दिशेने मारणारा फटका पाहायला मिळा. बिट्टू नक्कीच बिट्टू देखील थोडीशी आठवण झाली बिट्टूला.
पण तो हरकत नाही, रात्र आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा हा चेंडू वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव. शुभम थोडीशी खर्चिक गोलंदाजी करेल की काय. आतापर्यंत 2 चेंडू वाईट फेकलेत शुभमने. आहा, टॅपचा फटका, परंतु उत्कर्ष हातामध्ये अगदी वेगाने फेकी केली होती, परंतु थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. जर अचूक असती तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. इथून मात्र पाहिलं तर सिंगल रन्स आणखीन येईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 22 धावा झाल्यात. 22 धावा झाल्यात. चेअरअप करतायत जगदीशसाठी. मात्र फटका सुरेख आहे पुन्हा एकदा. आता मात्र ओहो, आता अचूक फेकी होती, परंतु शुभमला गॅदर करता आली नाही. शुभमला चेंडू जर पाहिलं तर स्टँडवर लावता आला नाही, तेच पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र सिंगल या ठिकाणी खूप गरजेचं होतं आणि तेच मात्र सिंगल कंप्लीट केलं गेलं. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू अगदी चकावला गेलाय विकास माचियाला. चांगला चेंडू पडलाय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं तर 23 धावा या धावफलकावर लागले जात आहेत. नेहमीप्रमाणे जर पाहिलं तर मोतीलाल शहाजी देखील आज उपस्थित झालेत. या सर, आपलं वेलकम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून उपस्थित राहत आहेत आणि त्यांचे चिरंजीव देखील आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहे. वेलकम, दोघांचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की कोण विसरेल या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने वन मॅन शो पंचाळी टीम अगदी सपोर्ट केला. आणि इथून जर पाहिलं तर या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. कमरेच्या खाली या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला आणि तेच पाहिलं पंच देखील दर्शवत आहेत. कमरेचा खाली होता. चेंडूवर चौकार येते. 4च्या मदतीने धावसंख्या ही 27 रन, 27 धावा झाल्या आहेत. चांगला चेंडू, अप्रतिम ब्रेकचा मारा जितेश कडून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू या ठिकाणी दर्शवला गेलाय. आतापर्यंत 2 चेंडू 4 धावा खर्च करतोय जितेश. पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू पायावर ब्रश होतोय. चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स जरूर मिळेल. टफ फाईट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने लढली जात आहेत 2 संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय जितेश. विकाससाठी फटका तर चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी कौशल चेंडूला पकडतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडला आणि त्यानंतर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरवरती धावसंख्या होते 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड. इथे मात्र नोचा कॉल आहे पंचांचा. थोडीशी खराब गोलंदाजी, कारण की जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये उत्कर्षने देखील 1 नो चेंडू टाकला होता आणि आता मात्र जितेश देखील 1 नो चेंडू टाकतोय. धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा झाल्यात. आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. उलटा चेंडू आहे. पुन्हा एकदा गॅप मारण्याचा प्रयत्न. इथे चुकी केली, मात्र काय कॉम्बिनेशन राहिला दोघांचा. अमोल आणि दुसऱ्या बाजूला कौशल चांगल्या पद्धतीने एफर्ट दर्शवली. चेंडू हातात घेतला आणि सरळ फेकी केली. तर म्हणजे जितेशकडे गडीचं होते पतन. नक्कीच विकास माची बाद होतोय. षटकातील पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जितेश टू जगदीश माची. उलटा चेंडू अमोल या ठिकाणी चेंडूला अडवतोय आणि सिंगल रन्स मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा. लॉस ऑफ 1 विकेट.
षटक क्रमांक शेवटचं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल इनिंग ब्रेक साठी. धावसंख्या जर पाहिली तर 31 रन्स. कौशल आलाय गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गोलंदाज आहे. मात्र बघूया आज शेवटचे षटक म्हणजे डेथ ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे, हाणामारीचं षटक असतं. फलंदाज या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करत असतो. बघूया काय घडेल काय बिघडेल. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका होता, परंतु त्या ठिकाणी अडवलं गेलाय. करणला आपण पाहिलं सुरेख क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी अगदी चेंडूवर झोपून पडला होता. पहिल्या चेंडूवर आलाय सिंगल रन्स. दुसरा चेंडू टॅप केलाय चेंडूला, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय श्रीकांत पाहायला मिळाला. सिनियर खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगले क्षेत्ररक्षण दर्शवलं जात आहे. सिंगल रन्स आणखीन एक मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 33 रन्स. 33 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मिस्टर जगदीश फटका सुरेख गॅप मध्ये. अगदी जर पाहिलं तर शुभम आणि उत्कर्ष च्या मधून गॅप काढला. सरळ चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या आतापर्यंत 37 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इथून गॅप आणखीन एक मिळतोय. शुभम प्रयत्न केले होते चेंडूला अडवण्यासाठी, पण त्या आवाक्याच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवर येतोय चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या होतील 41 रन्स. 41 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू नक्कीच महत्वपूर्ण आहे. 2 चेंडू फेकणे बाकी. फटका सुरेख. पुन्हा एकदा 3 चेंडूवर 3 चौकार. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर थोडीशी कमालीची बॅटिंग केले, काय की ज्या पद्धतीने गॅप खेळलाय या चौकारासाठी दीपेश पाटील यांच्याकडून आता मारेल त्याच्यासाठी 100 रुपये आधी मारेल त्याच्यासाठी. पण जर चौकार आली तर नक्कीच 100 रुपयाचे कॅश प्राइज दीपेश पाटील यांच्याकडून नक्कीच दिलं जाईल. बघूया. सुरेख सुरेख फलंदाजी केले. 3 चेंडूवर 3 चौकार मारलेत आणि कौशलला थोडस नक्कीच जाळ्यात अडकवलंय. आहा, इथे मात्र विकेटचं होईल पतन. 18 चेंडू मध्ये 32 धावांची धुवाधार खेळी नक्कीच जगदीशच्या बॅट मधून आले. धावा झाल्यात आणि 46 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे. दोन्ही संघ मातबदार आहेत. दोन्ही संघाकडे क्षमता आहे. इथून जर पाहिलं तर आता मात्र रणसर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी उतरेल, तर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेच आगवण संघ. तर आपण पाहतोय अमोल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर मंगेश येतोय. पहिला चेंडू जर पाहिलं तर वाईटचा इशारा येतोय. अगदी जर पाहिलं तर 46 धावांचं लक्ष आहे. उत्कर्ष पाटील आणि नक्कीच अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मंगेश पुढचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स नक्कीच घेत आहे या चेंडूवर.
तर पाहतोय उत्कर्ष पाटील या चेंडूला, ओहो अगदी अलगत खेळलाय या चेंडूला, सिंगलसाठी केलाय, सिंगल मात्र कंप्लीट केलंय. आज जर्सी देखील वेगळी आहे उत्कर्ष पाटील यांची, ब्लॅक अँड ब्लॅक पूर्णपणे पाहायला मिळतंय. शुभमंगल चे टी शर्ट्स आपण पाहतोय ज्या पद्धतीने मागे नाव दर्शवलं जात आहे, सुरेख अगदी गोल्डन मध्ये नाव आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र आपण पाहतोय फटका मारण्याचा प्रयत्न आहे, इथून ऊर्जा देखील दिली जाते उत्कर्ष पाटीलला. जर 6 चेंडूवर 6 चौकार मारले तर नक्कीच मुन्ना जयस्वाल यांच्याकडून आपण पाहतोय 600 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. इथे मात्र पाहतोय फटका चांगला आहे परंतु विकेटचं होईल पतन. गडी बाद, नक्कीच कॉलिंग नव्हती, थोडीशी उत्कर्ष पाटील याची घाई केली आणि त्यानंतर पाहिलं तर विकेटचं होतंय पतन. गडी बाद. तर अमोल नक्कीच स्ट्रायकरवर असतील. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 4 धावा, एक षटकाचा खेळ कंप्लीट केला गेला. जितेश आलाय, जितेश कारी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू फुलटा चेंडू आहे, इथे मात्र गॅप मध्ये खेळलाय आणि गॅप मधून येतोय चौकार, 4 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार येते. पुन्हा एकदा फटका, सुरेख गॅप मध्ये विकास आणि जगदीशच्या या जोडीमधून जर पाहिलं तर गॅप खेळला आणि या गॅप मधून येतोय आणखीन एक चौकार, 4 धावा. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. 12 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. चांगली स्टार्ट केले अमोलने, 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत. बघूया हा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र आपण पाहतो चेंडूला अडकवलं गेलं. डायरेक्ट हिट नक्कीच लागली असती तर विकेट जरूर मिळाला असता, परंतु पाहतोय पण हिट लागली नाही. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. या षटकातील षटक क्रमांक 2 हा मार्गस्थ आहे. फटका सुरेख आहे परंतु या ठिकाणी जगदीश चेंडूला अडवतोय. श्रीकांत जर पाहिलं तर अगदी जुन्या सिनियर खेळाडू आहे. पुन्हा एकदा फटका खेळायचा होता पॉइंट रिजन मध्ये परंतु बॅट जास्त उचलली गेली आणि तेच परिणाम झालं. आपण पाहतोय बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर विकेट मिळवलाय, मात्र चेंडू फेकून झाले आहेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शुभम आलाय नवीन बॅटर. इथून जर पाहिलं तर शुभम ला आता मात्र चालवावं लागेल, चांगली फलंदाजी दर्शवावी लागेल. हा खूप चेंडू महत्वाचा असणार आहे शेवटचा. फटका चांगला आहे परंतु इथे थांबवलंय. विकास माची आपण पाहतोय चेंडूवर आलाय. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स सिंगल येते. धावसंख्या 1 ने वाढेल. 14 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर इग्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. एका षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावा अजूनही जमवायच्या आहेत. जितेश बिल्ला पहिल्या चेंडूवर प्रहार तर केलं होतं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण हिम्मत त्या ठिकाणी दाखवली.
चांगले क्षेत्ररक्षण केलं हिम्मतच्या माध्यमातून, सिंगल रन्स जमवली गेली. ओहो कडक प्रहार, अगदी जर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने चौकार मारलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 19 धावा झाल्या आहेत. पाहतोय अजून आपण 2 चेंडू मागे धावा जर पाहिल्या तर 5 धावा जमवल्या आहेत जितेशच्या विरोधात. पुन्हा एकदा अमोल, हा चेंडूवर कडक प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. बॅट जर पाहिली तर अगदी वेगाने फिरली होती परंतु संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू आहे, इथून मात्र मिस करतायत चेंडूला परंतु मिस करून चालणार नाहीये. धावा वेगाने बनवावे लागतील. बघूया षटकातील पुढचा चेंडू. फटका चांगला आहे परंतु तिथे अडवलंय. नक्कीच हिम्मत होता त्या ठिकाणी. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरवरती धावसंख्या होते 20 धावा. सुरेख फटका गॅप मध्ये खेळलाय, आणखीन येतो एक चौकार. 4. सहा चेंडू आणि 22 धावा. चला आपण पाहतोय 6 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता आहे. विकास आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू जर पाहिलं तर इथे वाईट आहे. वाईट +1 म्हणजेच 2 धावा येतील. आता मात्र 20 धावांची आवश्यकता असेल 6 चेंडू मागे. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथे मात्र पाहतोय पहिल्या चेंडूवर नो स्कोर आहे. नो स्कोर दर्शवलाय. नक्कीच नो स्कोर पाहायला मिळाला. अंडरम मध्ये जर पाहिलं तर जी नियमावली आहे नक्कीच आपल्याला पाळावी लागते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु इथे चेंडूला अडवलाय. हिम्मत त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. आता मात्र जर पाहिलं तर औपचारिकता थोडीशी शिल्लक असेल, धावा खूप बनवायच्या आहेत. फटका इथे मात्र लाचार या ठिकाणी नक्कीच होताना, कारण की गरज होती. मोठा फटका जरूर मारायचा होता परंतु ज्या पद्धतीने मॅच थोडीशी हातातून निसटली गेली, आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु इथून पाहिलं तर जरी मोठे फटके आले तरी सामना हा नक्कीच तुमच्या हातामधून गेलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु वाईट चेंडू आहे, कारण की थोडासा टर्न पाहायला मिळाला. लेग कटर गोलंदाज विकास थोडंसं स्माइल येते त्यांच्या चेहऱ्यावरती. हो आता मात्र हा चांगला चेंडू आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न कोणीतरी चुकला जातोय. फटका मारताना इथे मात्र विकेटचा आणखीन एक होते पतन. गडी बाद होतोय. सुरेख झेल टिपला गेला त्या ठिकाणी जगदीश माचीच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अगदी नक्कीच या चेंडूला खेळून काढला परंतु मॅच इथे जिंकली जाते. नक्कीच भवतेश पाटील पुरस्कृत नो स्कोर होता. भवतेश पाटील पुरस्कृत जय ओमेगा स्टार जय जोगण्यादेव आगवण संघ हा क्वालिफाय होताना अंतिम 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 8ही संघ आपलं आपण पाहतो.